हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवणार आहे फणसाची भाजी. जे फळ आपल्याकडं कंटिन्यू मिळत नाही, कधीतरीच मार्केटमध्ये बघायला मिळतं. तर मी ते आतापर्यंत ट्राय केलेलं नाही. ते पिकलेलं कधी खाल्लेलं आहे, बऱ्याच वेळा 2-3 वेळेस ते पिकलेलं फणस खाल्लेलं आहे, पण त्याची भाजी अजून ट्राय केलेली नाही. आणि मी गेले होते मार्केटमध्ये, तर मला ते दिसलं एका ठिकाणी, तर म्हटलं चला आपण ट्राय करू हे कसं लागते. तर बघू आपण फणसाची भाजी कशी होते. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळी थोडीशी भूक लागतेच. तर ते फणसाची भाजी बनवण्याच्या आधी मी काहीतरी बनवून खाणार आहे. मला असं बाहेरचं काहीतरी चटाका-पटाका खाऊ वाटत आहे, पण बाहेरचं खाल्ल्यावर तब्येत खराब होती मोस्ट ऑफ. त्यामुळं मी ट्राय करते घरी काय बनवू, तर भेळ बनवते. तर हे आलेलं आहे आपलं भेळचं सामान, आणि हे चिंच भिजवायला ठेवलेली आहे भेळसाठी, आणि हे कांदा आणि सगळं. तर कोथिंबीर, काकडी, कांदा, पत्ताकोबी, टोमॅटो वगैरे सगळं कापून झालेलं आहे. आणि सगळे पॅकेट्स मी एका टोपल्यामध्ये काढत आहे भेळ बनवण्यासाठी. तर आपण यामध्ये टाकणार आहे ही काकडी, कांदा, कोबी, कैरी. म्हणजे असं वाटतं मला. आणि हे आलेलं आहे यामध्ये टमाटर. एक नंबर, 100 पैकी 100. तर मस्तपैकी भेळ खाऊन झाल्यावर आम्ही आणलेला आहे सोडा. तर सोडा आणि वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्स घ्यायला मला आवडत नाही, पण मी घेईल म्हणून मग मम्मी पण घेईल म्हणून मग आम्ही सगळ्यांसाठीच बोलवलं. तर आता मी बनवणार आहे फणसाची भाजी. तर आता मी हाताला लावलेलं आहे तेल, कारण हे कापताना चिकट होते ना, आणि याला पण तेल लावून घेतलेलं आहे, त्याला कापलं गेलं पाहिजे म्हणून. तर आपण आता स्टार्ट करू भाजी बनवायला. कापून झाल्यावर याला लावायचं असं लिंबू, त्याच्यामुळं काळं पडत नाही ते. हे बघू शकता तुम्ही इथं कसं काळं पडते लगेच. तर याला लिंबू लावलं तर ते काळं गायब होऊन जाते, जादू. आता आपण हे बारीक कापून घेऊ. तर फणस कापत असताना ते कंटिन्यू काळं पडतं,
म्हणून त्याला लिंबाचा यूज करावाच लागतो, नाहीतर ते पूर्ण काळं होऊन जातं. तर हे आपलं फणस मस्तपैकी कापून झालेलं आहे. आपण याच्या मोठ्याही फोड्या ठेवू शकतो किंवा छोट्याही ठेवू शकतो. तर मला लहान लहानच आवडतात म्हणून मी छोट्या छोट्या कापून घेतल्या आहेत. तर आता आपण करणार आहोत मसाल्याची तयारी. तर सगळ्यात आधी आपण टोमॅटो आणि कांदा कापून घ्यायचा आणि मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा, थोडंसं तेल टाकून. त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत पूर्ण मस्तपैकी भाजून घ्यायचं. आणि त्यासोबतच थोड्याशा मिरच्या आणि लसूणसुद्धा भाजून घ्यायच्यात. कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि लसूण, फक्त त्यामध्ये अद्रक कच्ची टाकायची. आणि आपण ज्या फणसाच्या छोट्या छोट्या फोड्या केलेल्या आहेत त्या पण मस्तपैकी तळून घ्यायच्या तेलामध्ये. आणि स्लो गॅसवरच ते होऊ द्यायचं, म्हणजे ते शिजलं जातं पूर्णपणे. तर थोडा त्याचा कलर चेंज व्हायला लागला की मग गॅस मोठा करायचा आणि त्याचा पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत ते तेलामध्ये तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी फणस मी तळून घेतलेला आहे. मस्तपैकी त्याला कलर आलेला आहे. तर आता आपण काढू मसाला. सगळं भाजलेलं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ, त्याचा बारीक असा मसाला करू. तर आपला मसाला तेलामध्ये पूर्णपणे शिजल्यावर आपण त्यामध्ये या फणसाच्या फोडी टाकणार आहोत आणि त्या थोडा वेळ वाफ लावून अजून मसाल्यामध्ये शिजू देणार आहोत. फणसाच्या फोडी मसाल्यामध्ये एकत्र केल्यावर त्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी घालून मस्तपैकी 10 ते 15 मिनिट ते शिजवून घ्यायचं. जर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर खूप छान भाजी होते. मी पहिल्यांदाच ट्राय केली. ही आपली भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी. खूप छान टेस्टी भाजी फणसाची होते आणि मला तरी फणसाची टेस्ट 90% चिकनसारखीच लागली. आणि हे घेतलेलं आहे मी जेवण. मस्तपैकी सगळ्यांनी सोबत आम्ही फणसाची भाजी खाल्ली. तर मस्तपैकी भाजी झाली होती, एक नंबर. पोटभर जेवण झालं म्हणून मी बाहेर चक्कर मारायला आले. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट मी. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.